तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर लास्ट टाइम जो व्हिडिओ मी अपलोड केला होता याचा, तर या ब्लाऊजचं मी कटिंग दाखवलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्टचं पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। तर मला या ब्लाऊजवरती कमेंट आल्या होत्या की तुम्ही या ब्लाऊजचं स्टिचिंग सुद्धा आमच्यासोबत शेअर करा। सो मी शेअर केलेला आहे। आता हे बघू शकता आपला जो फ्रंट पार्ट जो आहे आपण बॅक बाजूला कट केला होता मेन कापडावरती, तर तो आपण सेंटरपासून कट करायचा आहे कारण आपल्याला फ्रंट हुक ठेवायचे आहेत। त्यामुळे आपण काय करायचं, अस्तर आणि आपला जो मेन पीस आहे जो आपण बॅक बाजूला काढलेला आहे तर तो सेंटरपासून कट करायचा आपण। जर तुम्ही बॅक हुक बनवत असाल तर हे आहे तसं आपल्याला ठेवायचं आहे आणि बॅकच्या साईडचे तुम्ही सेंटरपासून कट करायचं आहे। आता हे मी सेंटरपासून कट करत आहे। आता हा जो आपण रेडी करत आहोत तर तो आपला फ्रंट पार्ट आहे। आपण त्याला कप्स कसे जोडले तर ते सुद्धा पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, एकदम सोपी पद्धत आहे। आता हे काय करायचं की आपण मेन आपलं जे कापड आहे आणि अस्तर आहे तसं हे जोडून घ्यायचं कारण आपण याला पायपिंग लावणार आहोत। पलटी वगैरे आपल्याला कुठल्याही ह्याच्यामध्ये करायचं नाही। तर आता हे बघा, हे सगळ्यात आधी आपण आहे तसं हे जोडून घ्यायचं आहे, मेन कापड आणि आपले जे अस्तर आहे ते। आता प्लेन कपडा जो तुम्ही इथं बघू शकताय बॉटमला मी अर्धा इंच ठेवलेला आहे कारण आपण ज्यावेळी पट्टी फोल्ड करतो आतल्या साईडला तर त्यावेळी फक्त आपली जी डिझाईन आहे तर ती दिसते। तर चारी बाजूने आपण ह्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे, पूर्ण जोडून घ्यायचं आहे। आणि आपण अस्तरचे दोन पार्ट जे आहेत कट केले होते अस्तरमध्ये, एक आपण कप्सला वापरणार आहोत आणि जे दुसरं अस्तर आहे तर ते आपण हे मेन कापडाला जोडून घेत आहोत। जर तुमचं मेन कापड जे आहे जाड असेल, ब्रॉकेटमध्ये असेल तर फक्त तुम्ही एक पार्टच काढायचा आहे अस्तरमध्ये आणि जर तुमचं मेन कापड पातळ असेल तर आपल्याला अस्तरमध्ये दोन जे अस्तरचं कटिंग आहे तर ते करावं लागतं फ्रंट पार्टचं। तर आता हे बघा मी पूर्ण हे स्टिच करून घेतलेलं आहे, दोन्ही साईडचं आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे। तर आहे तसं मी हे जोडून घेतलेलं आहे। शोल्डर गळा मी अजिबात अजून कट केलेला नाही। तर थोडंसं आपलं जे एक्स्ट्राचं कापड इथं कमी पडतंय तर ते आपण नंतर जोडून घेणार आहोत। तर आता हे बघू शकता दोन्ही साईडचं मी जे मेन कापडाने अस्तर आहे तर ते जोडून घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यावरती टक्स मारून घेणार आहोत। वन टक्स म्हणजे मी एक बॉटमला टक्स दिलेला आहे आणि एक जो टक्स आहे, कापड काय होतं की आपण फक्त वन टक्स दिला आणि पॅड लावले तर काय होतं की थोडंसं गोळा झाल्यासारखं होतं। सो आपण इथं काय केलेलं आहे की मुंड्यामध्ये सुद्धा एक टक्स दिलेला आहे आणि बॉटममध्ये एक टक्स दिलेला आहे। तर त्यामुळे पूर्ण जो आपला शेप आहे तर तो प्रिन्सेस कट टाईप येतो आणि फिटिंग सुद्धा छान बसतं, कप सुद्धा एकदम परफेक्ट बसतात। त्यामध्ये कापड जे आहे अस्तरचं किंवा मेन कापड जे आहे अजिबात गोळा झाल्यासारखं वाटत नाही। आता आपण हा टक्स जो आहे तर तो द्यायचा आहे 5 इंचावरती आणि वरून मी घेतला आपला बस्ट पॉईंट जो आहे तर तो 10 इंचावरती घेतलेला आहे। तर बघू शकता जी रुंदी आहे टक्सची मी ती 5 इंचावरती घेतलेली आहे 36 साईजला आणि वरून जे मी आपला बस्ट पॉईंट जो आहे घेतलेले आहे 10 इंचावरती मी घेतलेले आहे। तर दोन्ही साईडला पहिल्यांदा आपण हे मार्किंग करून घेऊयात। आता वरून सुद्धा आपण घ्यायचं आहे 10 इंचावरती। आता 1.5 इंचाचा आपला हा जो टक्स आहे बॉटमचा तर तो आपण घ्यायचा आहे 1.5 इंचाचा। तर कटिंगमध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं तर आपण हा जो टक्स आहे तर तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे। तर हा बघू शकता। आता ह्याच टक्सच्या समोर बरोबर आपण काय करायचं आहे, मुंड्यामध्ये आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे आणि एकदम 1.5 इंचाचा जो आपला टक्स आहे तर तो घ्यायचा आहे। जसं आपण 4 टक्स ब्लाऊजला टक्स मारतो त्या टाईपच आपल्याला इथं मुंड्यामधून एक टक्स घ्यायचा आहे आणि इथं बघू शकता एकदम छान असा प्रिन्सेस कट लुक तयार होतो विदाऊट कटिंग।
आणि तुमची जी प्रिंट आहे किंवा वर्क आहे तर ते सुद्धा अजिबात हालत वगैरे नाही. कटिंग जर तुम्ही प्रिन्सेस कटचं केला तर त्याच्यामध्ये थोडंसं शेप जो आहे कमी जास्त होऊ शकतो, पण यामध्ये जे आहे एकदम व्यवस्थित असं प्रॉपर शिलाई येते. बघू शकता बरोबर आपला जो बॉटमचा आपण टक्स दिला होता त्याच्या समोरच आपण बरोबर मुंड्यामधून टक्स घेतलेला आहे आणि याचा जो गेटअप आहे पूर्ण प्रिन्सेस कटचा वाटतो. तर ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा असं वाटत नाही की ते 1 टक्सचं ब्लाऊज आहे. तर हे बघा आणि त्याच्यामध्ये आतमध्ये पफ जो आहे तर तो सुद्धा खूप छान असा आलेला आहे. आता हा आपला जो मेन कापडाचा टक्सचा आपण जे शिलाई आहे ती पूर्ण आपण करून घेतली. आता आपण काय करायचं, कप्स लावून घ्यायचे आहेत. आता दुसरा अस्तर मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर तिथं सुद्धा ती जी रुंदी आहे आपण 5 इंचावरती घेतली. वरून जी उंची आहे आपल्याला 10 इंचावरती घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपण हे मार्किंग करून घ्यायचं. रुंदी 5 इंच घेतली खालून, त्याच्यानंतर वरून शोल्डरपासून खाली आपण 10 इंचावरती मार्किंग टाकलं. आता हा पण टक्स जो आहे अस्तरचा तर तो सुद्धा आपण 1.5 इंचावरतीच मारायचा आहे. जो आपण मेन कापडाला टक्स मारला होता 1.5 इंचाचा, तर अस्तरला सुद्धा आपण 1.5 इंचाचा जो टक्स आहे तर तो मारायचा आहे. तर हे बघू शकता. तर दोन्हीला सुद्धा आपल्याला म्हणजे मुंड्यामधून सुद्धा टक्स घ्यायचा आहे आणि बॉटमला सुद्धा आपण जसं आपण मेन कापडाला टक्स घेतला तसंच याला सुद्धा टक्स घ्यायचा आहे. आता अस्तरला सुद्धा दोन्ही साईडला मी असं टक्स जे आहे तर ते मारून मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करायचं, कप्स इथं लावून घ्यायचे आहेत. आता कप्स सुद्धा अशा पद्धतीने आपण लावून घ्यायचे आहेत. जिथं आपला 5 इंच जो आपला पॉईंट आहे आपण काढला होता तर तिथं आपण बरोबर कप्सचा सेंटर पॉईंट पहिल्यांदा काढून घ्यायचा आणि सेंटर टू सेंटर पॉईंट धरून आपण त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. तर हे बघा बरोबर आपलं जे 5 इंचापर्यंत आपण जे शिलाई थांबवली होती टक्सची तिथंच सेंटर पॉईंट घ्यायचा आहे कप्सचा. तिथून आपण अशी शिलाई मारायची आहे. म्हणजे आतल्या साईडनं सुद्धा जे फिनिशिंग आहे कप्सचं तर ते छान येतं. हे बघू शकता. तर ही जी ट्रिक आहे तर ते आपण प्रिन्सेस कटला सुद्धा वापरायची आहे आणि 1 टक्सला सुद्धा वापरायचे आहे. तर आतल्या साईडने जर कापड तुमचं जास्त गोळा होत असेल तर आतल्या साईडने काय करायचं आहे, आपल्याला असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं सेट होईल. तर कप्सचा सेंटर पॉईंट काढला आतून आणि बाहेरून सुद्धा. त्याच्यानंतर त्याच्यावरून एक आपण रेष आखून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपण असे कप्स लावून घ्यायचे आहे. तर कप्स लावण्याची पद्धत पण जी आहे तर ती सोपी आहे. तर कप्ससुद्धा लावायचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती भरपूर आहे. जर तुम्हाला लावता येत नसेल तर सविस्तर व्हिडिओ जो आहे मी बनवलेला आहे. तर आता हे बघा आपले कपसुद्धा एकदम परफेक्टली इथं अटॅच झालेले आहेत. तर आता आपला हा जो पार्ट आहे तर तो आपण ह्याच्यावरती आहे तसा हा ठेवायचा आहे. आपण याच्यावरती सुद्धा काही पलटी वगैरे गळा करायचा नाही. जसं आपला हा पार्ट आहे पॉईंट टू पॉईंट आपण धरून जे आहेत. आता आपण जो टक्स मारला होता मुंड्यामध्ये तो टक्स आणि अस्तरचा जो मुंड्यामधला टक्स तर तो असा व्यवस्थित सेट करायचा आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग आपण मेन कापड जे आहे आपलं आणि जे अस्तर आहे तर ते जोडून घ्यायचं. चारी बाजूने आपण याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर हे बघा अजून मी गळा जो आहे फ्रंटचा कट केलेला नाही. तर हे बघू शकता खूप छान असं फिनिशिंग आलेलं आहे. फ्रंटला कपसुद्धा एकदम छान असा आपला बसलेला आहे. दुसरी साईडसुद्धा सेम आपण अशी लावून घ्यायची आहे.
तर आता हे दोन्ही पार्ट जे आहेत आपण अगदी व्यवस्थित असे स्टिच करून घेतलेले आहेत। आता आपण गळा जो आहे तर तो एकमेकांवरती जे कापड आहे आपण असं ठेवायचं आहे। त्याच्यानंतर गळ्याची जी रुंदी आहे 2.25 इंच आपण टाकायची आहे। स्क्वेअर आकार इथं मार्किंग करायचं आहे सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतरच मग आपण गोल राऊंड जो आहे गळ्याला शेप द्यायचा आहे। जितका तुम्ही डीप घालत असाल तितका तुम्ही हा जो गळा आहे तर तो काढू शकता। तर आता हे बघा एकदम परफेक्ट असा आपला जो गळा आहे तर तो निघतो। आता याच्यावरती सुद्धा आपण एक शिलाई मारून घेऊया। आणि आपण आता याला आय आणि हुकची पट्टी लावणार आहोत। तर आय पट्टी जी आहे मी 3 इंचाची लावत असतो आणि जी हुक पट्टी आहे तर मी ती लावत असतो 2.5 इंचाची। तर आता हे बघा हे आपण लावलेली आहे आय पट्टी जी 3 इंचाची घेतलेली आहे आणि हुक पट्टी मी 2.5 इंचाची घेतलेली आहे। आता आय आणि हुकची पट्टी लावल्यानंतर सुद्धा आपण एकदा चेक करायचं की आपला जो गळा आहे तो व्यवस्थित आहे का किंवा शेप जो आहे गळ्याचा व्यवस्थित आलाय का। तर मी थोडासा शेप जो आहे इथं सुद्धा कट केलेला आहे कारण मला जो गळा आहे थोडासा ब्रॉड हवा होता। सो मी थोडासा गळ्याचा जो शेप आहे थोडासा मी तो ब्रॉड केलेला आहे। आता वरून तर आपलं खूप छान असं आपण फिनिशिंग करून घेतलेलं आहे। आता बॉटमला सुद्धा आपण काय करायचं कापड इथं कमी जास्त जे झालंय ते एकदम लेवल करून घ्यायचं आहे। जर कमी जास्त कापड झाला असेल तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं। एक समान आपलं जे कापड आहे दोन्ही पार्ट समान करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच मग आपण कमरपट्टी जी आहे तर ती लावून घ्यायची। तर कमरपट्टी जी आहे तुम्ही 1 इंचाची किंवा 1.5 इंचाची सुद्धा लावू शकता। आता इथं मी छोटे छोटे कट्स दिलेले आहेत जेणेकरून पुढच्या साईडला जी पट्टी आहे तर ती उचलू नये यासाठी। तर दोन्ही साईडला आपण असं लावून घ्यायचे आहे कमरपट्टी आणि फ्रंट पार्ट जो आहे आपण पूर्ण असा रेडी करायचा आहे पायपिंग लावून। आणि बॅक जो आहे एकदम सिंपल आपण काढलेला आहे यू गळा काढलेला आहे त्यामुळे बॅकचं आणि स्लीवचं जे कटिंग आहे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही। तर फ्रंट पार्टचं जे महत्त्वाचं होतं तर तेच मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि या ब्लाऊजला जे आहे मी सिल्वर कलरची तर पायपिंग वापरलेली आहे कारण या ब्लाऊजवरती जे वर्क आहे तर ते सिल्वर कलरचं होतं। सो मी सिल्वर कलरची तर पायपिंग जी आहे लावलेली आहे आणि याच पद्धतीने मी नेहमी पायपिंग जी आहे लावत असतो। तर फ्रेंड्स चॅनलवरती जर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। सोबत बेल आयकनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओमध्ये अजून काही तुम्हाला डाऊट असतील तर तेही मला कमेंट करून सांगा। तर या ब्लाऊजचा जो कटिंगची लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी नक्की देईन। जर तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग बघायचं असेल तर ते तुम्ही बघू शकता। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।